महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, कालच्या भागामध्ये बापलेक या भागावरचा या विशेष व्हिडिओचा भाग आपण पाहिला आणि आजच्या या भागामध्ये आपण प्रदर्शन या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत ही सर्व खिलार पालक शेतकरी मंडळी आहेत आणि आपण या चर्चेला पुढे जाऊया. राकेश पाटील, नमस्कार. चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज महाराष्ट्रामध्ये यंदाच्या 2025-26 मध्ये जर बघितलं तर मागच्या 8 वर्षामध्ये आम्ही फक्त काही सिलेक्टेड प्रदर्शन पाहायचो. जत असेल किंवा कर्नाटकमधलं घटप्रभा असेल आणि काही प्रमाणात कृषी प्रदर्शन व्हायची. 2025 आणि 26 मध्ये एक बदल आम्हाला जाणवला. बऱ्याचशा काही नवीन गावं आली की ज्यांनी प्रदर्शनाला सुरुवात केली. खरं तर ही आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे, ते झालंच पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गावात खिलार प्रदर्शन होतं तेव्हा तिथला विकास किंवा ती खिलार वाढायला सुरुवात होईल. पण सध्या प्रदर्शनाचं स्वरूप पाहता किंवा खिलारच्या दृष्टीने महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा किंवा आपल्या महाराष्ट्राच्या देशी गोवंशाच्या दृष्टीने काय बदल तुम्हाला वाटतो की किंवा काय घडतंय सध्या? देशी गाईच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपली खिलार गाय दादा बाकीच्या म्हणजे भारतीय देशी गोवंश जे आहेत त्यांच्या तुलनेत खूप आपल्या खिलारवरती मागं आहे. आपण म्हणजे जे काम व्हायला पाहिजे होतं ते खूप म्हणजे कमी आहे आणि आम्हाला असं वाटतं की शासन दरबारी सुद्धा खिलारला न्याय आपल्या मिळालेला नाही आहे. बऱ्याच ठिकाणी बाबा बाकीचे गीर असू द्यात किंवा साईवाल असू द्यात, कांक्रेज असू द्यात, अशा भारतीय गोवंशावरती बरंचसं काम झालंय. आपले देश नाही ते बाहेरच्या देशात सुद्धा आपल्या भारतीय गोवंशावरती काम व्हायला लागले. त्या मानानं आपली खिलार खूप दुर्लक्षित आहे असं मला वाटतंय. मानगर साहेब, एक विचारायचं की एखाद्या प्रदर्शनाचं ज्यावेळेस नियोजन होतं किंवा एखादं प्रदर्शन असतं तर त्या प्रदर्शनामध्ये मिळणारा नंबर असेल किंवा मिळणारं पारितोषिक असेल, कधी कधी एखाद्याला मला नाही आवडत की मला एखादा दुसरा नंबर मिळाला, तिसरा मिळाला, मला पहिला पाहिजे, तर कशा पद्धतीने आपण आजचं जर बाकी महाराष्ट्राच्या बाहेरचा गोवंश म्हणलं तर त्यांची एकजुटी पाहता आपल्याकडे थोडी कमतरता आहे हे मी नक्कीच सांगेल आणि सर्वजण पाहतातच आहे ते. तर तुमच्या दृष्टीने काय वाटतं, काय केलं पाहिजे? आपलं अजून नियोजन थोडं म्हणजे खूपच कमी पडतं यात. आणि कसं आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर असतात प्रदर्शनामध्ये, डॉक्टरांचा खिलारला बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. म्हणजे कसं आहे, मला असं त्यांच्या ह्याच्यात मी बघितलं आहे की त्यांच्या ह्याच्यात मला वाटतं खिलारचं बहुतेक हेच नसावं की जे स्टँडर्ड ऑफ ब्रीड खिलार काय आहे. आणि आपण जुनी जी लोकं म्हणतो की ज्या शिंग कशी असावीत, वशिंड कसं असावं, पोळी किती प्रमाणात असावी, शेपूट कसा असावा, गोंडा कसा असावा, हे म्हणजे ते डॉक्टर लोकांच्यात जास्त बघणं नसतं. त्यांनी नुसता बॉडी स्कोअरवर जातात जास्त. म्हणजे जात जो जुना जाणकार सांगू शकतो ते डॉक्टर सांगू शकत नाहीत. यामुळे कुठं तर जुना जो माणूस आहे, जो पैदास करतोय जुना जाणकार, तो त्याच्यामुळे कुठं तर प्रदर्शनात मागं पडतोय असं वाटतंय. आणि आजकालच्या प्रदर्शनात जरा डॉक्टर पण अशी त्यांना म्हणजे जास्त त्यातलं हे नसल्यामुळं जुने जाणकार हे पाहिजेतच प्रदर्शनात असं मला वाटतंय. खरं तर आणि अजून एक की त्यात एक काटेकोर नियम पाहिजेत किंवा बॅन सिस्टीम पाहिजे किंवा हस्तक्षेप कोणी केला नाही पाहिजे त्यात. जो तुम्ही प्रदर्शनाला जात आहे म्हटल्यावर तुम्हाला तो जो त्यांचा जो हे आहे रिझल्ट आहे तो मान्यच असला पाहिजे तुम्हाला. कारण की आता मी मारवाडी घोड्यांचं पण ब्रीडिंग करतो आहे आणि मी पश्चिमी श्वानांचं पण काम करतो आहे. आम्ही शो करतो आहे, पण त्यात एवढं स्टँडर्डायझेशन आहे की कोण असं भांडत नाही किंवा काय हे नाही. स्टँडर्डवरच सगळं काम असते. आपण थोडं खिलारमध्ये थोडं मागं आहे, पण हे व्हायला पाहिजे असं मला वाटते. खरं तर आता ही गोष्ट तुम्ही जे म्हणले की बाबा जो न्याय जो पंचांकडून येईल तो खरं तर सर्वांनी मान्य केला पाहिजे. खरं तर इथं चॅनलच्या माध्यमातून एक आपण नक्कीच उदाहरण घेऊया की सचिन तेंडुलकर जेव्हा पिचवरती खेळायला जातो बऱ्याच वेळा त्याला देखील चुकीचं आऊट दिलं गेलेलं आहे असं आपण बाहेर, पण कधी तिथं कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्यावेळी जो निर्णय दिला तो त्यांनी मान्य केला आणि तो त्याच्या परत रिटर्न पॅव्हिलियनमध्ये जाऊन बसलेला आहे. उमेशांना मला तुम्हाला एक विचारायचं आहे की खरं तर आजकाल प्रदर्शनं खूप होतात. ते कधी धर्मसंकट म्हणूया आपण की त्या पंचांना, त्या जुन्या जाणकार लोकांना किंवा त्या निवड कमिटीला तर नक्कीच येत असेल की एकाच वेळेस जर कधी 1, 2, 3 बैल की त्या आता काय झालंय की प्रत्येक गटातनं पहिला आलेला नंबर शेवटी चॅम्पियनला येतात. मग चॅम्पियनला तर सगळी टॉपचीच असणार.
मग तिथं तो न्याय निवड करत असताना कसं पंचांनी पण का तिथं काय म्हणजे काय तो योग्य निर्णय दिला पाहिजे? पंचांनी योग्य निर्णय दिलाच पाहिजे दादा, पण कसं असते आता कोणताच बैल असा नाही की ह्या बैलाला सगळंच मार्क यायला म्हणजे आहेत बाबा ह्याच्याकडे ही सगळ्या गोष्टी ह्या बैला आहेत, काय गोष्टी त्या बैलाकडे जास्त द्या, काय गोष्टी ह्या बैलाकडे जास्त द्या, काय गोष्टी त्या बैलाकडे जास्त असते, असा सगळ्यांचा मेळ घालून नंबर देणं हे पंचांचं काम आहे आणि पंचांनी दिलेला नंबर मान्य करणं हे शेतकऱ्याचं काम आहे. पण ह्या गोष्टी सगळ्या संपत चालली दादा आता खरं सांगायचं म्हटलं तर दिलेला निकाल मान्य होत नाही काही लोकांना किंवा काही ठिकाणी पण चुकीचे निकाल देतात असं व्हायला लागले. त्यामुळे साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे की बाबा ह्याच्यावर एखादं काहीतर चांगली माणसं सगळी एका ठिकाणी बसून एखादी टीम चांगली तयार करून त्याच्यातली नियमावली पण नियम अटी घालून ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे त्या, तर ह्याचं भविष्य चांगलं आहे. नाहीतर दादा ह्या क्षेत्रात भविष्य वेगळं होऊन जाणार आपल्या सगळं 100% सांगतो. नक्कीच. खरं तर आपण सर्वांनी एक गोष्ट जाणून घेऊ की आपण या काही ना काही प्रयत्न करून आपण नक्कीच या नियम किंवा काही ना काही सेट करून ही प्रदर्शनं चांगल्या पद्धतीने होण्याचा प्रयत्न करूया. कारण पुढील भविष्य काळात जर अजून चांगल्या उंचीवर खिलारला घेऊन जायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्रित असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. काका, आज तुम्ही तुमच्या जुन्या काळामध्ये कदाचित प्रदर्शनं जी व्हायची की जत असेल किंवा घटप्रभा असेल किंवा अजून कोणती असेल किंवा पंढरपूरची यात्रा असेल, तर काय प्रदर्शन जुन्या काळातली आणि आजच्या काळातलं काय वाटतं तुम्हाला याबद्दल? फरक आहे. पहिल्यासारखे प्रदर्शन आता होत नाही, सगळे काळ बदलत चाललेला सगळा. ज्याच्या मनात ते मानलं करायचे, त्यामुळे कुठल्या गोष्टीला नाही. जो प्रदर्शन निवड कमिटीतला पंच आहे त्या पंचाची तो पंच कसा असला पाहिजे? म्हणजे त्याला त्याच्या घरी दावणीला गाय बैल किंवा त्याच्या दावणीची बैलांचे नंबर किंवा गटात कोण पंच असला पाहिजे तिथे? असंच ठराविक माणूस पाहिजे ना, ज्याच्या पहिल्यापासून त्या क्षेत्रात त्यातलाच पंच पाहिजे. काय तर पंच घेऊन मग काय उपयोग आहे? मग त्याने काय सांगायचं सगळ्यांना ऐकायचं, असंच परिस्थिती चाललं. धन्यवाद काका. मंडळी, आज खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून पुढील खिलारचं भविष्य आपण कशा पद्धतीने सुधरू शकतो या संदर्भातला आपण खरं तर विचार केला आणि नक्कीच तो आपण एकत्रित आणि सर्व आपले खिलार पालक एकत्रित येऊन तो आपण सुधारण्याचा प्रयत्न करू. की प्रत्येक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला खिलार कुठल्या जिल्ह्यात आहेत? कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर 5 जिल्ह्यात आहेत. 5 जिल्ह्यातली खिलारमधली चांगली माणसं बाबा एक तुमच्या माध्यमातून बाबा मग प्रयत्न करणारे एक 10 लोक किंवा 15 गावले आपण म्हणजे मागं पुढं असू देत 15 गावले आणि अशा लोकांची एक कमिटी बांधूया आणि त्या कमिटीच्या द्वारे आपल्याला पुढं म्हणजे भविष्यात खिलारला ते तर 50 रुपये अनुदान चालू आहे ते अनुदान आपले खिलारपर्यंत कसं वळवता येईल. आता बऱ्याचशा गोशाळा अशा आहेत की जिथं गोवंश रजिस्टर आहेत 1000 आणि गाया आहेत 50-40. तिथं विचारपूस करायला गेलं तर तिथं म्हणजे ती गाय आता होत्या आम्ही पाळ्या शेतकऱ्याला दिल्या हे दिल्या, पण तिथं अनुदान येते भरपूर. अशा गोष्टी व्हायला लागल्यात. म्हणजे सरकार पण प्रयत्नशील आहे, सरकारचा काय विषय नाही आहे. सरकारी गोवंश सुधारण्यासाठी सुद्धा भरपूर निधी यायला लागलाय, पण तो निधी शेतकऱ्यांच्यापर्यंत जाईना. म्हणजे शेतकऱ्यांच्यापर्यंत एखाद्या माणसाला मी म्हणतो 50 रुपये राहू देत, 50 रुपये म्हणजे महिन्याला 1500 होतात, 1500 राहू देत, एक गाईला 1000 रुपये जरी एखाद्या शेतकऱ्याला मिळालं तर तो आनंदानं सांभाळत आहे. आणि गाय आपली खिलारवरती म्हणजे आता सध्या ते शास्त्रज्ञ वगैरे सुद्धा आम्हाला भेटून गेले किंवा आम्ही त्यांना बऱ्याच वेळा भेटून आलो. त्यांनी म्हणतात दुधावरती काम करा, दुधावरती काम हे करावं लागणार आहे, पण दुधाचं काम हे आज उठलं आणि उद्या झालं असं होणार नाही. दुधाला काम करायला एक मोठा अवधी आहे, मोठा कालावधी आहे. पण त्या दुधासोबत जर आपण पैदाशी आधी ब्रीड आपलं चांगलं व्हायला पाहिजे, मग दुधावर काम केलं पाहिजे ना. दुधावरती आपण काम करू शकतो. आणि दूध आणि पैदास ह्या दोन्हीतच आपली म्हणजे आपले एक खिलारला एक वैशिष्ट्य किंवा एक वरदान आहे म्हणलं तर काय हरकत नाही. खिलारचं जेवढं पिल्लू किंवा त्याचं पैदास ज्या रुपयाला विकतात तेवढी कुठल्याच ह्याची विकत नाही. की बाबा एखाद्या गिरचं किंवा ते एखाद्या त्यांना पर्याय नाही सोडा असलेल्या वेगळ्या ते ब्रीडर लोकांच्या किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातनं जाऊन 1 लाख 5 लाखाला असं वासर विकलेत आपल्या खिलारचे. हे फक्त खिलारमध्ये झाले आणि फक्त आपली दुधाकडनं माग आहे. आणि ह्याच्यासाठी काम करायचं झालं तर आम्ही महेशदारांना सुद्धा बोललो की तिने म्हणले काय करू शकतो आम्ही. तर आम्ही काय म्हणलं की बाबा
दुधावरती तर काम 100% करायला पाहिजे हे मान्यच आहे. आणि दूध आलं तरच आपली म्हणजे सामान्य माणसं म्हणजे मनुष्य प्राणी स्वार्थी आहे की बाबा ह्याच्यापासून काय मिळतं हे पहिला विचार करते, ह्याच्यापासून काय मिळतंय मला, मग एक तर त्याच्यापासून अर्थार्जन व्हायला पाहिजे हा विषय मेन आहे. मग तिला जर केंद्रबिंदू ठेवून काम करायचं म्हटलं तर आपल्याला पैदाशीवर सुद्धा काम करायला पाहिजे, दुधावर सुद्धा काम करायला पाहिजे. आणि शासन आपल्याला मदत करू शकते, कशा पद्धतीने मदत करू शकते आम्हाला ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी आम्ही काय सांगितलं की जी चांगले चांगले ओळ आहेत किंवा समजा आता उमेशानाचा असू दे, ह्यांचा असू दे, मामांचा असू दे किंवा असं सरपंच असू दे, असे कुठे कुठे महाराष्ट्रात बैल चांगले चांगले आहेत, त्या बैलांना तुम्ही अनुदान चालू करा की बाबा शेतकरी माणूस आता हे माणसाची गाय आहे, आता हे उमेशांना 3,000 रुपये घेतात सपोज, आमच्याकडील लोक 200 रुपये सिमेंट भरतात. 1,000 रुपये बैलाला द्यायची इच्छा नसत्या, 1,000 बैलाला टेम्पोवाड 1,000-2,000 रुपये खर्च करायची लोकांची मानसिकता आता सध्या सुद्धा नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला म्हणजे चांगल्या चांगल्या बैलांचं सिमेंट काढूया किंवा चांगली चांगली बैल सरकारी अनुदान चालू करून ती फ्री ऑफ कॉस्ट चालू करूया शेतकऱ्यांसाठी, हे सुद्धा आम्ही सुचवलं. आणि ते 50 रुपये जे व्हायला लागलेत ते 50 रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळावसाठी मी तुमचं सुद्धा नाव त्यांना सांगितलं की बाबा सूरजदादा मायक्रोचिपसाठी काम करायला आहेत, मायक्रोचिपिंग करूया आपण, DNA करूया त्या गाईचं, DNA आणि मायक्रोचिपिंग झालं तर ते म्हणजे आता समजा राकेश पाटलाची गाय आहे, राकेश पाटलाला अनुदान यायला लागले, राकेश पाटलानं गाय निशांत मानगावेंना विकली तर तो डेटा तुमच्याकडे राहील आणि ते डेटा कनेक्ट सरकारला राहील. मग मला जर समजा माझ्या 10 गायी असल्या, मला एक 10,000 रुपये येतात, मी गाय विकली ह्याला, मग ती माहिती तुम्हाला मिळणार, ती तुम्हाला मिळालेली माहिती मग ती अनुदान मला मिळणारं अनुदान ह्याला चालू होणार. अशा पद्धतीनं पारदर्शक काम करू शकतोय आपण. DNA मायक्रोचिपिंग जर झालं तर 100% ह्यामध्ये 50 रुपये सुद्धा सरकार द्यायला भाग पडेल. पण सगळेजण संघटित झालो तरच आपल्या खिलारला न्याय मिळणार आहे. आणि हे आपल्यातली मला तुमच्या माध्यमातून पूर्ण कर्नाटक महाराष्ट्रातल्या सगळ्या खिलार गोपालकांना एक माझ्याकडनं एक विनंती आहे की आपण सगळ्यातले आपापसातले मतभेद विसरून आपण आपल्या ब्रीडसाठी किंवा आपल्या गायीसाठी, गाय म्हणजे आपण आई आहे, आपल्या आईसाठी आपण एकत्र येऊया आणि आपण काम करूया, अशी माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या माध्यमातून. नक्कीच तुम्ही म्हणताय की आपल्यातले मतभेद दूर झाले तर नाही ते नक्कीच होतील असं तर मी म्हणतो. तो विश्वास नक्कीच आपल्या सर्वांना आहे आणि सर्व शेतकरी ते मानतील. कारण आपण आता म्हणजे मी माझा स्वतःचा एक छोटासा अनुभव सांगतो की आता मला या क्षेत्रातला काही अनुभव नाही, पण एक आवडीपोटी मी या क्षेत्रात आलो, त्यामुळे 8 वर्षातला बदल मी माझ्या शहरी भागातल्या दृष्टिकोनातनं पाहिलाय की तुम्हाला एक खूप बदल जाणवतोय. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच तो विश्वास मी या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून देऊ इच्छितो की नक्कीच पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये मायक्रोचिप असेल, DNA असेल, या माध्यमातून जगाच्या पाठीवरती आज खिलारला, आज तुम्ही म्हणताय की खिलारमधनं मला 2 रुपये मिळतात, उद्या त्या 2चे 2,000 रुपये कसे मिळतील हे नक्कीच बदल घडून येईल. हा आपल्या सर्वांच्या एकत्रित माध्यमातून होईल. मंडळी आपण काम केलंय म्हणजे ब्रीडिंग केलंय, आपण काकांनी ब्रीडिंग केलंय, काकांनी आयुष्य घालवलं या क्षेत्रात, पण त्याचं कुठं तर कागदोपत्री नाही आहे. म्हणजे ह्या कागदोपत्री आणण्यासाठी तुमचा ह्यात सिंहाचा वाटा किंवा तुम्हीच एकटं काम करायला आलाय हे आम्हाला सुद्धा माहिती आहे की बाबा ह्याला कुठंतरी एक नोंद व्हावी ह्यासाठी. आणि ती नोंद झाली. आता सरकारी अनुदान 50 रुपये गायला गोशाळेला चालू आहे, ते अनुदान आपल्या खिलार शेतकऱ्यांच्या दारापर्यंत मिळवायचं झालं तर त्याला मायक्रोचिपिंग आणि DNA शूट पर्याय नाही. कारण की ती कागदोपत्री आली तर बाबा एक राकेश पाटील किंवा उमेश स्वामी ह्यांच्याकडे 10 गोवंश आहेत, आता ते आपण बघायला गेले तर 10 आहेत, पण त्याचं कागदोपत्री काय प्रूफ आहे का, हा नाही आहे. हे तर आपलं मागं पडायला लागलं आपण. आणि आपली एक बाकीच्या गोवंशाच्या बऱ्याच संस्था आहेत की त्या म्हणजे त्या ब्रीडसाठी काम करणाऱ्या किंवा धडपडणाऱ्या, त्या ब्रीडला न्याय मिळवून देणाऱ्या, तिने एम्ब्रिओ केलं, तिने सिमेंट्स काढलेत. आता गीरमध्ये तर इतकं ॲडव्हान्स लेवलला काम झालं आहे की त्यांच्याकडे असणारे आता वारलेले सुद्धा बुलचे सिमेंट आहेत, तिने 20 वर्षानंतर वापरणार आहे म्हणतात. म्हणजे तिने एवढं पुढं प्रोग्रॅमिंग केलं डेव्हलप. मग ते सगळ्या संस्था किंवा सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आणि महाराष्ट्र एवढा सगळ्या बाबतीत पुढारलेला आहे, तर आपण आपल्या गायीसाठी का आपण मागं घ्यायला लागलो आहे किंवा आपण सगळेजण आपण काम करण्याची आता ही खरी वेळ आहे. आपण सिमेंट स्टेशन असू दे किंवा एखादा वळू सरकारी चांगल्या चांगल्या वळूंना सरकारी अनुदान चालू करणं असू दे किंवा गाईला 50 रुपये चालू करणं असू दे, हे काम व्हायला पाहिजे दादा. आणि ते त्यासाठी महेशदादांनी सुद्धा, महेशदा लांडगे आमदार साहेबांनी सुद्धा आवाज उठवला आहे. आणि ते तुम्ही ते काय म्हणते ते काम तुम्ही पुढाकारानं घ्यावं एवढी आमची नक्कीच
विनंती आहे दादा. नक्कीच. मला उमेश अण्णांना शेवटचा प्रश्न विचारायचा. उमेश अण्णा, आज वडील काका इथं आमच्या सोबत आहेत. काकांचे वडील असतील म्हणजे तुमचे आजोबा, वडिलांनी का तुमच्या आजोबांनी कोणी सर्वात जास्त खिलारमध्ये काम केलं असं? आजोबांचं पण तेवढंच ताकदीचं होतं का वडिलांपासून चालू झालं? आजोबांचं पण ताकद होतं, पण तेवढं तिने ब्रिडिंगवर जास्त नव्हते. शेतीकाम आणि ब्रिडिंग दोन्ही पण. आणि आमचा व्यवसाय होता पहिला कपड्याचा, त्यात होते आजोबा. त्यानंतर वडिलांनी जास्त काम केलं, वडिलांनंतर मी केलं. मंडळी, आता उमेशांना एक मला सांगा की जर वडिलांनी केलेलं काम ते आज आपल्याकडे तुमच्याकडे लेखापट्टी किंवा काय आपण ते म्हणजे जगासमोर मांडण्यासाठी काय आपल्याकडे त्याचं रेकॉर्ड? काहीच नाही आपल्याकडे. मंडळी, मायक्रोचिप बसवण्यासाठीच हा प्रश्न मी त्यांना विचारला होता, कारण ह्या लोकांनी एवढी मेहनत केली पण त्याचं रेकॉर्डिंग काहीतरी असणं गरजेचं आहे. आज आपण तर राकेश दादा कदाचित म्हणू आपल्याला उशीर झालाय, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात आज आपण चालू करतोय तर ही सगळी मेहनत आहे ह्या शेतकऱ्यांची, ती जगासमोर असावी, हाच याच्यातला एकमेव प्रयत्न आहे. मंडळी खूप खूप धन्यवाद. आज आपण सर्वजण या चॅनलच्या माध्यमातून आज येथे आलात आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.